उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कल्याण दौऱ्यावर आहेत। आज कल्याण पूर्वेकडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। सायंकाळी 7 वाजता याचं लोकार्पण केलं जाईल। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत आणि काही मंत्री उपस्थित असतील। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। सकाळपासूनच ते विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत, तर सहयोग सोसायटी या निवासस्थानी ते जनता दरबार घेणार आहेत। अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त शाळा तसंच रहिवासी सोसायट्यांमध्ये व्याख्यानं आणि प्रात्यक्षिकं दिली जाणार आहेत। आगीच्या घटनेवेळी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी यासाठी प्रशिक्षण दिलं जाईल। माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचं गर्डर बसवण्यासाठी शुक्रवार रात्रीपासून शनिवार पहाटेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला होता आणि या दरम्यान पश्चिम रेल्वेनं सुमारे 100हून अधिक लोकल फेऱ्या रद्द केल्या आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले। घिबली इमेजची वाढती क्रेज पाहता सायबर भामट्यांनीही फसवणुकीसाठी मोर्चा वळवलेला आहे। त्यामुळे आता इमेजसाठी आपली माहिती शेअर करू नका असं आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे। सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट विरुद्ध सायबर पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। एआय टेक्नॉलॉजीमुळे सराईत आरोपी पकडला गेलाय। मुंबईच्या मालाड भागामध्ये इमारतीच्या पाईपवरून चढून घरातून 36 लाखांचा मुद्देमाल चोरट्यानं लंपास केला होता आणि या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 12 तासातच एआयच्या मदतीनं सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील 2 दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत। आज आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कांद्याचे लिलाव बंद राहतील। त्यामुळे पुढील 2 दिवस शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी न आणण्याचं आवाहन व्यापार संघानं केलं आहे। सांगलीच्या मिरजमध्ये आंबेडकर अनुयायांनी रास्ता रोको केला। उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असतानाही महापालिकेनं शहरातील आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ कोणतीही पूर्वतयारी किंवा सुशोभीकरण केलं नसल्याचा आरोप करण्यात आला। अंबरनाथमध्ये जप्त केलेल्या ट्रक हा तहसील कार्यालयातून पळवण्यात आलाय। ट्रकचा मालक आणि चालकानं हा ट्रक परस्पर पळवून नेल्याची घटना घडली आहे। ट्रक पळवून नेतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आणि या प्रकरणी ट्रकचा मालक आणि चालकावर आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झालाय। वर्ध्यातील उद्योगांचे महाराष्ट्र शासनासोबत 47 सामंजस्य करार झालेत आणि त्यामुळे 3000 तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत। तर जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये 275 नवउद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार उपस्थित असतील। राष्ट्रपतींनी त्यांच्या विचारार्थ पाठवलेल्या विधेयकांवर 3 महिन्यांमध्ये निर्णय घ्यावा असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। राष्ट्रपतींसाठी स्पष्ट वेळेची मर्यादा निश्चित करण्याची ही पहिलीच वेळ आहे। संविधानाच्या कलम 201 अंतर्गत राष्ट्रपतींच्या निर्णयासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नसल्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। अकोला जिल्ह्यातील वाढते तापमान लक्षात घेता शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। याबाबत अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आदेश दिलेत। तसंच वर्गात पंखे लावावेत, सैल कपडे परिधान करण्याची मुभा द्यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले। मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला फाशी द्या अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी केली आहे। तहव्वूर राणाला भारतात आणण्यावरून श्रेय करण्यापेक्षा त्याला कशी फाशी होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी टीका सुशीलकुमार शिंदेंनी भाजपवर केली आहे। गुहागरमध्ये मनसेच्या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी हजेरी लावली आणि यावेळी जाधवांचा सत्कार करताना मनसेचे विधानसभेतील प्रतिस्पर्धी उमेश प्रमोद गांधी यांनी भास्कर जाधव यांच्यावर मनसेची छत्री धरली। सत्काराला उत्तर देताना मनसेची छत्रछाया माझ्यावर असल्यामुळेच मला आता चिंता नसल्याचं मिश्किल विधान आमदार भास्कर जाधव यांनी केलंय। बीडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। संदीप क्षीरसागर यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। नगर परिषदेचे लेखापाल गणेश पगारे यांना फोनवरून शिवीगाळ करत धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे।
नगर परिषदेचे कर्मचारी गणेश पगार यांना साथ देत आमदार संदीप क्षीरसागरांविरोधात त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर मैदानामध्ये उतरलेत। संदीप क्षीरसागर यांच्याकडून जाचक स्वरूपात ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप योगेश क्षीरसागर यांनी केलाय। गणेश पगारे प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया देखील आक्रमक झाल्यात। त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पोलीस अधीक्षकांना फोन करून तक्रार दिल्याची ही माहिती त्यांनी एक्स वरून दिली आहे। आमदार धनंजय मुंडे यांनी परळीतील कार्यालयात जनता दरबार घेतला। यावेळी परळी शहरासह तालुक्यातील अनेक मोठ्या संख्येने उपस्थित लोक होते। या जनता दरबारातून धनंजय मुंडे यांनी जनतेच्या समस्या सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। उदयनराजांनी अमित शहांकडे व्यक्त केलेल्या भावना या सर्व शिवप्रेमींच्या भावना आहेत असं मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलंय। शिवरायांचा आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करून तो तत्काळ अंमलात आणावा असं देखील मिटकरींनी म्हटलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रसूती तज्ञ डॉक्टर घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं नोटीस बजावलेली आहे। डॉक्टर घैसास यांच्याकडून प्रकरणाचा सर्व तपशील मागवण्यात आलेला आहे। रविवारपर्यंत डॉक्टर घैसास यांच्याकडून ही माहिती येणं अपेक्षित आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या बोलबांड आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेली आहे। ते जालन्यातील वडीगोद्री इथं पत्रकारांशी बोलत होते। स्वाभिमानीचाही असाच निर्णय झालेला आहे, कारण राज्य सरकारने ठाण्यातील अल्पसंख्याक तरुणांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी निधी मंजूर केलाय अशी माहिती खासदार नरेश म्हस्केंनी दिली आहे। काँग्रेसने निवडणुकीमध्ये मतांसाठी अल्पसंख्याकांचा वापर केला असा आरोप म्हस्केंनी केलाय। निधी मंजूर केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराठी इथं मराठा कार्यकर्ते आणि आंदोलक तसंच मराठा सेवकांसोबत बैठक घेतली। मराठवाडा विभागातील मराठा सेवकांसोबतची ही जरांगे यांची दुसरी बैठक होती। गावागावात निवडण्यात आलेल्या मराठा सेवकांनी मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावावेत असं आवाहन जरांगेंनी केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विक्रोळीतील उपविभागप्रमुखांना पदमुक्त करण्यात आले। उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार अनंत पाताडे यांना उपविभाग प्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आलं। शिवसेनेनं प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवे सचिव म्हणून सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सुधीर साळवी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेले 20 वर्ष मानद सचिव आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्यात। इंडिया आघाडी जमिनीत गुडूप झाली की हवेत विरून गेली असा सवाल सामनामधून करण्यात आलाय। तसंच विधानसभेतील अपयशालाही काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोपही सामनामधून केला गेलाय। मनसेनं मुंबईतील बँक आणि विविध आस्थापनेत मराठी बोलण्याचा आग्रह धरला होता आणि त्यासाठी विविध बँकेत जाऊन मनसेकडून आंदोलनही करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्या बँकांनी स्थानिक मराठा अधिकारी बँकेत नियुक्त करण्याचा निर्णय घेतला अशी जाहिरात प्रसिद्ध केल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिली आहे। त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला यश आल्याचं देशपांडेंनी म्हटलंय। नवी मुंबई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलास शिंदे यांनी नवी मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून मुंबईतील कोर्टयार्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये मनपा अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती आणि यावरूनच मनसेनं त्या आयुक्तांवर निशाणा साधलाय। पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यशाळेचा घाट कशासाठी असा सवाल मनसेचे नेते गजानन काळेंनी केलाय। सत्तेत असल्यामुळे सरकारवर काही बोलता येत नाही, त्यामुळे आपण अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत सामंजस्यानं करार करण्याचा प्रयत्न करतो असं मिश्किल वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेलं आहे। आधी आपण विरोधी पक्षात होतो म्हणून जे सरकारनं केलं नाही ते आपण जनतेसमोर आणत होतो असंही त्यांनी म्हटलंय।
मानपाडा मुल्लाबाग या ठिकाणावरून ठाणे बोरिवली भुयारी मार्गाचं काम जलद गतीनं सुरू आहे. मात्र या कामकाजामुळे येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय. मार्गाच्या कामामुळे धूळ प्रदूषण वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. मुंबई विमानतळावर तब्बल 7.5 किलोचं सोनं जप्त करण्यात आलं. या सोन्याची किंमत 6,30,00,000 एवढी आहे. सोन्याचा दर हा 96,000च्या घरात असताना बँकॉकमधून आणलेल्या 7.5 किलो वजनाचं सोनं जप्त करण्यात आलंय. या प्रवाशाची झडती घेतली असता प्रवाशांना घातलेल्या बुटात 14 सोन्याचे बार सापडले. मालाडच्या एका इमारतीतून 36 लाखांची चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी 12 तासांमध्ये अटक केली आहे. पाईपच्या सहाय्यानं इमारतीच्या 4थ्या मजल्यावर चढून चोरट्यानं घरातील हिरे सोन्याचे दागिने लंपास केले होते. चोरट्याकडून एकूण 36,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोल्यात पैशांची भरलेली बॅग पळवून नेणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी 24 तासांमध्ये बेड्या ठोकल्यात. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानं वयोवृद्ध व्यक्तीकडून बॅग हिसकावून पळ काढला होता आणि बॅगमध्ये 13,500 आणि 100 अमेरिकन डॉलरच्या नोटा होत्या. पोलिसांनी तपास चक्र फिरवत 3 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जालन्यातील रामनगर इथं जुन्या भांडणाच्या कारणामधून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीमध्ये दोन्ही गटातील जवळपास 6 जण जखमी झालेत. यापूर्वी देखील 2 गटांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.